नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीतली एक रेसिपी बघणार आहोत। तर इथे मी सांडगेची रेसिपी शेअर करत आहे। सांडगे वर्षभर टिकण्यासाठी आणि त्याला अजिबात बुरशी जाळी लागू नये यासाठी व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स दिलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी बरोबर 1 किलो डाळीपासून सांडगे बनवणार आहे। त्यासाठी इथे मी बरोबर अर्धा किलो चना डाळ घेतलेली आहे। डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे। इथे मी पाव किलो मटकीची डाळ घेतलेली आहे। ही डाळ मी छान अशी निवडून घेतलेली आहे। त्याचबरोबर पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे। सर्व डाळी मिळून बरोबर 1 किलो होतात। अर्धा किलो चना डाळ, पाव किलो मटकीची डाळ आणि पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे। या 3 डाळीपासूनच इथे मी सांडगे बनवणार आहे। घरात भाजीला काही नसेल तर आपण पटकन ही भाजी बनवू शकतो। आता सर्व डाळी मी इथे एका पातेल्यामध्ये टाकलेल्या आहेत। डाळीवरती भरपूर अशी धूळ असते किंवा केमिकल पावडर लावलेली असते, त्यामुळे आपल्याला या डाळी स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत। इथे मी या डाळीमध्ये पाणी भरपूर टाकलेलं आहे। हलक्या हाताने चोळून आपल्याला या सर्व डाळी छान अशा धुवून घ्यायच्या आहेत। म्हणजे काय होतं, या डाळीला जी धूळ लागलेली असते ती व्यवस्थित निघली जाते। इथे बघा, या पाण्याचा कलरही चेंज झालेला आहे। मस्त अशा आपण या डाळी धुवून घेतल्या म्हणजे काय होतं, आपले सांडगेही छान होतात। इथे बघा, पाणी अगदी घाण झालेलं आहे। आता अशाच पद्धतीने 2 ते 3 वेळा मी या डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता या स्वच्छ धुवून घेतलेल्या डाळी आपल्याला भिजायला ठेवायच्या आहेत। याच्यामध्ये भरपूर असं पाणी ओतलेलं आहे आणि या डाळी आपण 6 तास व्यवस्थित भिजायला ठेवायच्या आहेत। रात्रभर जरी भिजायला ठेवल्या तरीही चालू शकते। इथे मी रात्रभर या डाळी भिजायला ठेवलेल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इथे बघा, मस्त अशा आपल्या या सर्व डाळी छान अशा भिजलेल्या आहेत। रात्रभर भिजल्यामुळे काय होतं माहिती आहे का, या डाळी अगदी आतपर्यंत व्यवस्थित भिजल्या जातात। 6 तास भिजवल्या तरीही चालू शकते। आता मी काय करणार आहे, या डाळीमधलं पाणी ओतून घेतलेलं आहे आणि डाळीमध्ये अजिबात पाणी राहू नये म्हणून तुम्ही एखाद्या चाळणीवरतीही या डाळी काढून ठेवू शकता, जेणेकरून सर्व पाणी या डाळीमधून निथळलं जाईल। मी या डाळीतलं पाणी व्यवस्थित निथळून घेतलेलं आहे आणि पातेल्यातच ठेवलेलं आहे। आता आपल्याला सांडगे बनवण्यासाठी या डाळी छान अशा बारीक करून घ्यायच्या आहेत। त्याच्या अगोदर इथे मी सांडग्यासाठी लागणारं वाटण बनवणार आहे। त्यासाठी इथे मी 1 चमचा जिरे, 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि 5 हिरवी मिरची घेतलेली आहे। हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरही टाकू शकता। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य टाकून घ्यायचे आहेत। मिरची अशा पद्धतीने तोडून टाकायची आहे, म्हणजे व्यवस्थित बारीक होते। मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता बघा, छान असं हे बारीक करून घेतलेलं आहे। असं ओबडधोबडच वाटण करायचं आहे, अगदी स्मूथ पेस्ट याची करायची नाही। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवून घेतलेल्या डाळी छान अशा बारीक करून घ्यायच्या आहेत। इथे आपलं अगदी छान असं मस्त वाटण तयार झालेलं आहे। सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवून घेतलेल्या डाळी टाकत आहे। आता या डाळी बारीक करताना लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये पाण्याचा थेंबही गेला नाही पाहिजे। इथे मी छान अशा डाळी निथळून घेतलेल्या होत्या आणि पाणी न घालता अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। एकदा असं मिक्सरला फिरवून घेतलं की परत आपल्याला हे मिश्रण असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून या डाळी छान अशा बारीक होतात। इथे बघा, अशा पद्धतीने मी या डाळी बारीक करून घेतलेल्या आहेत। हलकंसं जाडसर ठेवायचं आहे, एकदमही जास्त याची बारीक पेस्ट करायची नाही। ही सांडग्याची रेसिपी बनवण्यासाठी अगदी साधी सोपी आहे। जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना, तरीही अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्ही ही व्यवस्थित सांडगे बनवू शकता। आता हे बारीक करून घेतलेलं मिश्रण किंवा डाळी आहेत ना, ती मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेत आहे आणि राहिलेल्या ही सर्व भिजलेल्या डाळी आहेत ना, ती मी अशाच पद्धतीने व्यवस्थित बारीक करून घेत आहे।
याच्यामध्ये डाळ ही अख्खी राहिली नाही पाहिजे किंवा जास्त अगदीही बारीक पेस्टही करायची नाही। इथे बघा अगदी छान असं मी वाटून घेतलेलं आहे। वाटताना अजिबात इथे मी पाण्याचा थेंबही वापरलेला नाही। तुम्हाला जर अगदी परफेक्ट ही सांडग्याची रेसिपी बनवायची असेल ना, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हीही अगदी पहिल्या प्रयत्नात ही सांडगे अगदी अचूक प्रमाणामध्ये परफेक्ट बनवू शकाल। इथे सर्व डाळी व्यवस्थित बारीक करून झालेले आहेत। इथे मी 1 चमचा मीठ घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हिंग आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे। त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही घेतलेली आहे। मिरची पावडर आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर लसूण मिरचीचं वाटणही आपण या सांडग्यामध्ये टाकणार आहे। सांडगे बनवण्यासाठी आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, याला जास्त साहित्यही घालायची गरज पडत नाही। सर्व जी साहित्य तुम्हाला दाखवलेली आहेत ना, ती मी डाळ बारीक करून घेतलेली आहे ना त्याच्यामध्ये टाकलेली आहे। हिंगही याच्यामध्ये टाकलं म्हणजे काय होतं, सांडगे पचायलाही हलके जातात, त्याचबरोबर त्याची टेस्टही वाढली जाते। आता काय करत आहे, हे जे सर्व साहित्य टाकलेलं आहे ना, ते आपल्याला छान असं बारीक करून घेतलेल्या डाळीमध्ये किंवा मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, त्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने मिक्स करून घेऊ शकता। सर्व मसाले आणि वाटण याच्यामध्ये अगदी एकजीव होईपर्यंत असं हलवून घ्यायचं आहे। आणि इथे बघू शकता, हे जे मिश्रण आहे ना, ते जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही। जर तुम्ही हे मिश्रण जास्त पातळ ठेवलं ना, तर सांडगे व्यवस्थित होणार नाहीत किंवा व्यवस्थित आकारही येणार नाही आणि व्यवस्थित वाळले जाणार नाहीत आणि त्यामुळे सांडगे वर्षभर टिकणार नाहीत आणि जास्त घट्टही करायचं नाही। इथे अगदी परफेक्ट असं आपलं हे सांडगे बनवण्यासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता सांडगे आपण ज्यावेळेस घालत असतो ना, त्यावेळेस असा छोटासा हातामध्ये गोळा करून घ्यायचा आहे आणि बोटाच्या साहाय्याने मस्त असे आपले हे सांडगे तोडून घ्यायचे आहेत। डायरेक्ट तुम्ही एखाद्या सुती कापडावरही अशा पद्धतीने सांडगे तोडून घेऊ शकता। लहान मोठे किंवा मीडियम आकाराचे तुम्ही सांडगे बनवू शकता। इथे मी थोडेसे मीडियम आकारामध्ये हे सांडगे बनवून घेत आहे। इथे मी हे सांडगे आहे ना, ते ताटामध्ये तोडून घेत आहे आणि राहिलेले जे सांडगे आहे ना, ते मी एखाद्या सुती कापडावरतीच व्यवस्थित असे तोडून घेणार आहे आणि आपल्याला हे सांडगे व्यवस्थित उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 दिवस अगदी कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे, जेणेकरून अगदी आतपर्यंत हे सांडगे वाळले जातात। जर सांडगे आतून ओलसर राहिले ना, तर त्याला आतून बुरशी लागते किंवा जाळी लागते, त्यामुळे अगदी आतपर्यंत व्यवस्थित आपल्याला हे सांडगे वाळवून घ्यायचे आहेत। इथे बघा मस्त असे आपले हे सांडगे एका ताटावरती तोडून झालेले आहेत। राहिलेल्या मिश्रणाचे हे सांडगे मी बसून एका कापडावरती तोडून घेतलेले आहेत आणि 2 ते 3 दिवस अगदी छान असे वाळवून घेतलेले आहेत। इथे बघा मस्त असे आपले हे सांडगे तयार झालेले आहेत। 1 किलो डाळीपासूनही भरपूर प्रमाणामध्ये हे सांडगे तयार होतात। अगदी छान असे आपले हे सांडगे तयार झालेले आहेत। व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून तुम्हीही उन्हाळी वाळवणाची रेसिपी म्हणजे सांडगे बनवू शकता। आणखीही मी उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी घेऊन येणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। एकदा का हे सांडगे व्यवस्थित वाळले की एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता आणि जेव्हा कधी तुम्हाला ही भाजी बनवायची असेल किंवा घरामध्ये भाजीला काही नसेल, तर अगदी छान अशी ही सांडगेची टेस्टी भाजी बनवू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।